आई, किती उशीर? तुला माहितीये तुझ्यामुळे किती प्रॉब्लेम झालेत? तिकडे आजोबांना बरं वाटत नाहीये, त्यांचं पोट खराब झालंय आणि वेळ काय सोडून तू तिकडे गप्पा मारत बसलीयस. सोहम, काय तू आईंना का ओरडतोयस? त्यांची काय चूक आहे? अरे पण काय झालं नक्की? बाबांना काय झालं? अचानक पोट कसं बिघडलं त्यांचं? आई अहो काही नाही, सोहमने पिझ्झा मागवला होता आणि तो खाल्ल्यामुळे त्यांना थोडा त्रास झालाय. थोडासा त्रास? पोटात पाणी ठरत माझ्या आणि तुझ्या सुनेला थोडा त्रास वाटतो? घरात अन्नाची नासाडी झाली, पोराचा हात भाजला आणि तुझ्या सुनेला अक्कल नाही. सोहम काय झालं? राजा बघू. राहू दे का आई. अरे औषध तरी लावलं का? थोडा उशिरा जेवलं तर काय फरक पडत नाही म्हणे, हिची बोलायची पद्धत. सोहमला ऊट सूट दोष देत असते. बाहेरून खायला मागवलं तर ही घालून पाडून बोलली त्याला. मी काय उपाशी राहायचं होतं का? पण करणार काय? तिला समज द्यायला तिची सासू घरात हवी ना. तुझ्यामुळे झालं हे सगळं. आमच्या जेवणाच्या वेळी वाढायला तू हवीस ना, पण एवढी अक्कल नाही तुला. म्हाताऱ्या सासऱ्याची पर्वा नसेल तर सांग. माझ्या घरात मीच जड झालो असेल तर जातो कोणीतरी. नाही तसं नाही. एकदा मारून टाक मला, मैसूरची सुनेबरोबर वाटत तेव्हा भटकायला. बाबा ऐकून घ्या ना, चुकले मी, मला उशीर झाला खरंय, पण बाबा ऐका ना माझं. काय सांगते मी बाबा. ए बाबड्या जा, आजोबांना समजावणार आहे, जा ना. मी काय समजावू? चूक तुझी आहे, तुला कळायला नको का? अरे पण ऐक ना सोहम. आई, आई शांत व्हा बरं. नाही ग, मी जायलाच नको होतो. खरंच चुकलं माझं. त्यांना मी वेळेवर जेवण वाढायला नव्हते ना, म्हणून किती त्रास झाला त्यांना. आई, बाहेरचं खाऊन बाबांना त्रास झालाय, तुमच्यामुळे नाही. आता सोहम जेवण नीट गरम करू शकला नाही, त्यांना नीट वाढू शकला नाही, याचा दोष तुम्ही स्वतःला का देताय? तुम्ही इतक्या का अपसेट होताय? अगं बाबांची वेळा मला सांभाळायला पाहिजे. त्यांची इतक्या वर्षांची सवय आहे. सोहमला कसं कळेल? त्याला सवय नाही ना या सगळ्या गोष्टींची. मग खरं तर हे चुकलंय ना. त्याला सवय लावून द्यायला हवी होती की नाही? मी सोहमवरती टाकूनच जायला नको होतं. बाबांची औषधं असतात, रात्रीचा काढा असतो. आता त्यांच्या बिचाऱ्यांच्या एवढं पोटात दुखतंय, मी त्यांना काढा सुद्धा देता येणार नाही. आई पुरे, स्वतःला दोष देणं थांबवा. आणि आजोबांनी ओवा घेतलाय, त्यांच्या पोटाला थोडा आराम मिळालाय. मी स्वयंपाकघरी आवरून ठेवलंय, कुकर लावलाय. तुम्ही चला परत जेवून घ्या, आधी 2 तास खाऊन घ्या. चला. शुभा, मी खरंच सांगते, मला भूक नाही. आई अहो, बाबा, मी चाटण घेऊन येते तुमच्यासाठी. म्हणजे तेवढाच तुमच्या पोटाला जरा आराम. कुठे गेले हे बाबा? बाबा, अगं बाई, गेले कुठे बाबा? अगं बाई, इथेही बाबा दिसत नाहीयेत. कुठे गेले? अरे सोहम. अरे काही बोलशील का? सकाळ सकाळ तिथे येऊन बसलायस तो. माझी मर्जी, मी कुठेही बसेल. अरे पण आपलं ठरलं होतं ना, चौकापर्यंत फेरी मारून परत घरी जायचं. मी घरी परत जाणार नाही.
का काय भांडण बिंडण झालं की काय? कोणावर चिडलायस तू? त्या घरात कुणाला परवा आहे माझी? मनमानी कारभार चाललाय माझ्या सुनेचा आणि तिच्या सुनेचा. घरी म्हातारा सासरा आहे, त्याला काय हवं नको ते बघायचं सोडून हे काही मला सांगू नकोस हा. अरे आसावरी सगळं काही तुला हातात आणून देते, हवं नको ते सगळं बघते. बघत होती, पण आता सून आले ना. मी त्या घरी आता परत जाणार नाही. मग कुठे जाणार? कुठे म्हणजे? गावी माझे ढीकभर नातेवाईक आहेत, मी कुठेही जाईन, माझा मी स्वतंत्र आहे. अरे आसावरी एवढी काळजी घेते तुझी, पण तुला तिची अजिबात किंमत नाही. अरे बाकीच्या सुना बघ, एका घरात सासू सासऱ्यांबरोबर राहून त्यांच्याशी बोलत सुद्धा नाहीत. हवं नको ते विचारायचं राहू दे, पण त्यांच्याकडे बघत सुद्धा नाहीत. अरे परवा तांदूळ आणायला गेलो होतो, तर दुकानदार म्हणाला त्या बिल्डिंग मधला एक म्हातारा सुनेच्या जाचाला कंटाळून निघून गेलाय, अजूनपर्यंत सापडलेला नाही तो. काय सांगतोय? वा, आता मीही तेच करणार. काय करणार आहेस? जाऊन सांग आमच्या घरी मी गेलो. गेलो? अरे गेलो म्हणजे? अरे कुठेही गेलो, गायब झालो. हे बघ हे असलं काही मी सांगणार नाही घरी. तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे, मी सांगतो तसं घर जाऊन सांग. चल चल. सोहम, उठ ना बाळा, उठ. सोहम, ऐकतोस का? अरे आजोबा कुठे दिसत नाहीयेत घरात. सोहम. आई झोपू दे ना यार. ए बबड्या, सोन्या उठ ना रे, जरा बाहेर जाऊन बघ ना त्यांना. अरे काय कटकट आहे यार. काय झालं आई? अगं बाबा कुठे दिसत नाहीयेत घरात. म्हणजे मी चाटण द्यायला गेले त्यांना नेहमीप्रमाणे. ते बाथरूम मध्ये नाहीयेत, खोलीतही नाहीयेत. घरभर शोधलं मी त्यांना. मला वाटलं काल रागात बोलले असतील, पण नाही, खरंच कुठेतरी निघून गेलेत अगं ते. आई अहो असं कसं होईल? वॉकला गेले असतील बाहेर, किंवा तुम्ही कारखानीस काकांकडे पाहिलं का? त्यांच्याकडे गेले असतील. अरे नको रे, नको, मला नाही पटत रे. मी सांगतो तुला. अरे मी खाली चालतो. तू आसपास बघितलंस का? तू कारखानीस काकांकडे जाऊन बघ ना. कशाला उगाच पॅनिक होते? झोपेची वाट लावलीस. थांब थांब, मीच बघते. आहे का कुलकर्णी? नाही, आम्हाला वाटलं की ते तुमच्या बरोबर असतील म्हणून. म्हणजे तुम्हाला सकाळपासून भेटलेच नाहीत ते? हो, नाही म्हणजे पण. अगो बाई, म्हणजे ते तुमच्या बरोबरही नाहीयेत. मग गेले कुठे बाबा? काल म्हणाले तसे खरंच घर सोडून गेले की काय? आता काय करू मी काका? अगं तू अशी घाबरू नकोस. म्हणजे आम्ही भेटलो, सकाळी एकत्रच निघालो, पण मग तुझा तरा गेला. कुठे? माहित नाही. म्हणजे मी त्याला हाका मारल्या, पण थांबला नाही. मग दिसेनासाच झाला. गेला वाटतं कुठेतरी. पण काका, तुम्ही त्यांना थांबवलं का नाही? तुम्ही त्यांना बोलवायचं ना पुढे जाऊन. तुम्ही एकटेच कसे आलात? आता कुठे शोधू मी बाबांना? शुभ्रा, सोहम, बाबांचा फोन असेल. आता येईल पायावरचा घासायला. हॅलो. हॅलो, मी अभिजित राजे बोलतोय. काल मी तुम्हाला तुमची आवडती भाजी कुठली ते विचारलं होतं. मी उत्तर ऐकायला फोन केलाय. इकडे ना घरात आमच्या खूप मोठा गोंधळ झालाय हो. मी नंतर बोलते तुमच्याशी, माफ करा मला. तुम्ही इथे या आणि शांतपणे बसा बरं. आधी या, बसा. आता मला सांगा, मोबाईल घेऊन गेलेत का ते? आपण फोन करूया ना त्यांना. नाही गो, मोबाईल घरीच विसरून गेलेत ते. कसं काय करायचं काही सुचत नाही मला.
असे कसे ग गेले ते, कुठे गेले असतील? आई रडू नका, आधी तुम्ही पाणी प्या, हे घ्या पाणी प्या, शांत व्हा बरं. आणि असे अचानक नाही जायचे कुठे, मी आणि सोहम बघतो ना त्यांना, आम्ही बघून येतो. हा सोहम. सोम नको, मी पुन्हा एकदा जाऊन चौकापर्यंत बघून येतो. हं? आलो. मला हे अजिबात पटलेलं नाही कुलकर्णी. अरे ही बातमी ऐकून आसावरी गांगरून गेले. आता शुभ्रा आणि सोहम घाईघाईने तुला शोधायला निघाले. निघू दे, शोधू दे. इथे येऊन पाया पडले, अगदी पायावर नाक घासलं तरी मी घरी परत जाणार नाही. मी इथे तसा बसून राहणार बाकावर. अरे आसावरी तिथे घरी रडत बसले. तिची अशी का परीक्षा बघतोयस तू? एक काम कर, घरी जाऊन सांग तो सापडत नाहीये, बहुतेक समुद्रावर गेलाय जीव द्यायला. अरे काय डोकं फिरलंय काय तुझं? माझं नाही, त्या आसावरीचं फिरलाय सून आल्यापासून. ते टाळ्यावर आणायचंय. तू बडबड बंद कर, घरी जा सांग त्याला समुद्रावर जाताना पाहिलंय कोणीतरी. मी काहीही सांगणार नाही. तू आता मुकाट्याने घरी चल. अरे कालपासून पोट बिघडलंय तुझं आणि सकाळी काही न खाता निघालाय. गोळ्या घ्यायच्या असतात ना सकाळी तुझ्या. अरे ती आसावरी बिचारी काळजी करत असेल. हे आता पुरे झाला, चल घरी चल. तुझा नेकटा बसेल दिसते. अरे असं काय करतोयस वेड्यासारखं? सांगितलंय ना तेवढं कर जा. आता येतील माझे पाय धरायला. देवा, बाबांना सुखरूप ठेव. काका, आजोबा मिळाले का? अरे देवा, चल सोहम. काय झालं? बाबा बाबा सापडले, आले का बाबा? नाही, आला नाही तो. अरे देवा, कुठे गेलात नाही तू? रागावलाय ना, म्हणून मगाशी मला पाठवलं बोलायला. वाह काका, त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही हे बोललात. आम्ही आमची कामं सोडून त्यांना शोधायला निघालो होतो. आणि तू पण ना उगाच पॅनिक होते साई. तुला ना उगाच गोंधळून जायला आवडतं. फुकटची झोपमोड केली. अगं मगाशी खूप गुस्सात होता तो. मला इथे बोलायला पाठवून जिन्यात उभं राहून सगळं आपलं बोलणं ऐकत होता. म्हणून मी काही सांगू शकलो नाही. अगं तो कुठे गेलेलाच नाही, खाली बसलाय बागेत. घरी यायचं नाही म्हणतो. तू येऊन समजावलंस तर ऐकेल. हो चला चला, मी येते, आपण जाऊया. मी घेऊन येते त्यांना, समजावते काय झालंय. सकाळपासून त्यांनी काही खाल्लं नाही ना, तर भुकेने जीव कलकलला असेल हो त्यांचा. मी त्यांची माफी मागते आणि घेऊन येते त्यांना. आई मी येऊ का तुमच्या बरोबर? नको ग, तू जरा सोहमचं बघ, मी घेऊन येते ना त्यांना. चला काका. आई फोन तुमच्यासाठी असेल. अगो पण मी बाबांना. आई ऐका ना, आता आजोबा कुठे ते कळलंय ना, मग फोनवर बोला आणि मग जा. ठीक आहे काका, आलेच. हॅलो हॅलो, मी अभिजित राजे बोलतोय. नाही, मगाशी तुम्ही जरा टेन्शन मध्ये वाटलात. काय झालंय? अहो आता काय सांगू, काल मला उशीर झाला ना घरी यायला, म्हणून माझे सासरे खूप रागावले. आता ना ते बागेत जाऊन बसलेत म्हणे. एवढा वेळ लागतो काय शोधायला निघाला? अरे इथे भूक लागेल केव्हाची. किती वेळ झाला ते बाहेर आहेत? 2-2.5 तास तरी झाले असतील. त्यांनी काही खाल्लंय का? नाही ना, म्हणून काळजी वाटते. मग आता काय करणार काय तुम्ही? आता काय करणार, जाऊन पाय धरते त्यांचे, त्यांना सांगते काही करा आणि घरी चला बाबा. खरं सांगू का, भुकेनी ना जीव कलकलला असेल हो त्यांचा. त्यांना अजिबात भूक सहन होत नाही. गेट काय? नाही म्हणजे तुम्ही जर असं पॅनिक झालात तर ते ऐकणार आहेत का तुमचं? माहित नाही,
पण ती येईपर्यंत मी उठणारच नाही तिकडनं. तुम्ही एक काम करा ना, मी तुम्हाला एक वेगळा उपाय सुचवू. तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्यासाठी असा मस्त मऊ भात लावलाय, फोडणीचं वरण केलंय, मऊ भातावर अशी छान लोणकड्या तुपाची धार, पापड आणि एक लिंबाची फोड. पण एवढं सांगितल्यावर तिथे येतील का? शेफ आहे मी, माझ्यावर विश्वास ठेवा. सांगून तर बघा, नाही चालेल तर तुम्ही त्यांचे पाय धरणारच आहात, नाही का? हो. अरे हो हो हो, तुम्ही त्यांच्याकडे जाण्याच्या आधी त्यांच्या मित्राला त्यांच्याकडे जाऊ दे. चला निघूया काका. माझं एक काम कराल प्लीज? त्याआधी तुला माझं एक काम करावं लागेल. उद्या शुभ्रा सोहमला आणि त्या खडूस म्हाताऱ्याला घेऊन माझ्याकडे यायचो जेवायला. फारच बालिशपणाने वागतोय, घरी येऊ दे, चांगला कानच पिळतो त्याचा. येऊ, नक्की येऊ. बर, आता तुझं काय काम आहे ते सांग. अरे बराच वेळ इथेच फिरत होतो, खूप भूक लागली होती, म्हटलं मस्त चटपटीत भेळ खाऊया. वा, काय लिंबू पिळून दिले त्याने. हे खाणार का? मला नकोय. अरे तू कसा खाणार? सुनेवर रागावून आलायच नाही ते. आहा, अरे मला नकोय, मला नकोय, मला नको आहे. ए नकोय नकोय. काय झालं? अरे म्हटलं ना भूक लागली मला, खातोय मी. अरे घरी गेलास ना माझ्या, तिचं काय झालं? तिथे होय, मी सांगितलं असावरीला तू कुठेतरी गेलास म्हणून. मग अरे मग काय, रडत बसली ती. अरे ती मग तुझी सूरत येते इथे. बाबा. मला यायचं नाही. काका सांगा ना त्यांना. असावरी मला काय ऐकायचं नाही. बरं, मला फक्त एवढंच सांगायचं आहे, बाकी काही नाही. मी ना तुमच्यासाठी मस्त मऊ मऊ भात केलाय, सोबत फोडणीचं वरण. तुम्हाला आवडतं ना, छान हिंग, जिरं, कढीपत्त्याची फोडणी घालून केलेलं. आणि त्या मऊ मऊ भातावरती आत्ता काढलेल्या तुपाची धार धरायची. मग तो ऊन भात मस्त कालवायचा आणि तोंडीला तुमच्या आवडीचं लिंबाचं लोणचं आणि बरोबर छान कुरकुरीत पापड तळून देते. बाबा, तुम्हाला पहिल्या वाफेचा भात आवडतो की नाही? अगदी आत्ताच कुकरमधनं काढलेला. चला ना बाबा, गोळ्यांची वेळही टळून गेलीये. हे बघ, माझा अजून राग गेलेला नाही, पण तू इथे आलीस, माफी मागितलीस, मी तुला माफ केलंय. पण पुन्हा अशी चूक होता कामा नाही. नाही बाबा, चला चल. या या. इथे. बाबा, करा ना सुरुवात.
आई कसं जमवलं हे? मला कुठे जमलं हे तर मला त्या अभिजित राजनीने सुचवलं. अभिजित राजे